आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. केनेकर साहेब, काय सांगाल? दादाच्या राष्ट्रवादीचं कैलासनगरमध्ये कार्यालय जाळण्यात आले. खरं तर कोणत्या तरी अज्ञात इसमाने केलेलं हे कृत्य आहे आणि निश्चितच वैयक्तिक त्यांच्या कुणाच्या तरी राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक वादातून घडलेली घटना असेल. यात दुसऱ्याचा कोणाचा समावेश नाही आहे आणि त्यामुळं त्या संदर्भात काही इतरत बोलणं योग्य वाटणार नाही मला. पण अंबादास दानवेंना असं वाटतं की तो भाजप समर्थक होता, तो जाळणार आहे. तो अंबादास दानवेंना साक्षात्कार होतो का? मला कळत नाही. अंबादास दानवे येऊन जाऊन भाजपा मला एक कळत नाही. अंबादास दानवे तुम्ही रात्री तरी झोपताना भाजप करून उठत तर नाही ना? ही कोणतीही गोष्ट असली की ते भाजप अरे सगळीकडे कमळाचं चिन्ह असं आणि भाजपचं वातावरण असल्यामुळे हा बहुतेक परिणाम झालेला दिसतोय आणि त्यामुळं निश्चितपणे ते प्रत्येक घटनेला भाजपशी जोडतात. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. नेमका दौऱ्याचं नियोजन कसं असणार आहे संपूर्ण दौरा? देवेंद्रजी इथं येणार 4 वाजता आणि टॉक शोमधून लोकांना खरं तर अर्थानं मार्गदर्शन आणि विकासाच्या बाबतीच्या सगळ्या भूमिका तिथं ते स्पष्ट करणार आहे. महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातून या शहराच्या परिवर्तनाच्या आणि शहरासाठी केलेल्या आणि शहरासाठी करणाऱ्या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण ते उद्याच्या टॉक शोमध्ये देणार आहे आणि 80 ठिकाणी आम्ही LED लावून तो लाईव्ह करणार आहे शो. उद्या तुमचा एवढा मोठा कार्यक्रम असताना आज असरुद्दीन ओवैसींची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा पार पडणार आहे. कसं बघता याच्याकडे? त्याच्याकडे काय बघायचं आहे? तो बाबराचा वंशज आहे आणि त्यामुळे तो आक्रांत आहे आणि त्यामुळे या शहराची सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवण्यासाठी त्यानं प्रयत्न चालू आहे आणि निश्चितच त्याच्या सभेमधून खऱ्या अर्थानं जे आक्रांत निर्माण होणार आहे त्याची चिंता शहराला राहणार आहे. काल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. त्या म्हणतात की आमच्याकडे श्रीरामाचा बाण आहे तर ठाकरे शिवसेनेकडे रशीद मामू आहेत. तर भाजपमधून तुमची काय प्रतिक्रिया आणि तुमच्याकडे काय आहे या अनुषंगानं? ठीक आहे. खऱ्या अर्थानं श्रीराम आमच्या कणाकणात मनामनात हृदयात जिथे पाहू तिथं आमचा राम आहे. कारण राम आमचा आत्मा आहे आणि त्यामुळेच निश्चितच राम सर्वव्यापी आहे आणि उभाटा गटाचं मामू शिवसेना झाली आहे. निश्चितपणे आता दुसरं शिवसेनेला पर्याय नाही आहे. मुस्लिमांच्या वोटवर जेवढी पार्टी जिवंत ठेवता येतील तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करता उभाटा आणि मुस्लिम ही सांगड घालून सध्याची मशाल पेटवण्याची भूमिका उद्धव ठाकरेंची आहे. निश्चितपणे खऱ्या अर्थानं ज्या हिंदुत्वाला यांनी गाडलं त्यांना गाडण्यासाठी जनता तत्पर आहे आणि त्यामुळे ह्या महानगरपालिकेनंतर तुम्हाला उभाट्याची अवस्था कळेल. ज्या पद्धतीनं भाजपाचे बिनविरोध नगरसेवक निवडून आले महानगरपालिकेत, यावर जे आहे ते मनसेसुद्धा कोर्टात गेली, याचिका दाखल करे, मात्र यावरून जे ते मोठा विरोध होताना पाहायला मिळतो आपल्याला. हे बघा, बहुमत आणि जनाधार या राज्यामध्ये सर्वश्रुत झालेला आहे कमळाला आणि त्यामुळं बिनविरोध होणं. हे बघा, आज एक सांगतो, जिथं तिथं भारतीय जनता पार्टी कमळ हे नगरपरिषद आणि नगरपंचायतींनी दाखवून दिलं की शेवटच्या खेड्यापाड्यातल्या वाड्या तांड्यावर भारतीय जनता पार्टी फुलली आहे. एक लोकांचा जनाधार इतका प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे कोणी भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत उमेदवारी घेण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चितपणे लोक काय हाल करतील हे लोकांना लक्षात आहे आणि त्यामुळे उमेदवारांनाही ते लक्षात आहे. उमेदवारीही आज खऱ्या अर्थानं उमेदवारांना कळून चुकलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा जनाधार आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे कारण लोकांचं मत लक्षात घेतल्यामुळं उमेदवारांनी ही बिनविरोध खऱ्या अर्थानं संख्या वाढलेली आहे. बबन महाडिक यांनी असा आरोप केला की राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करून अनेक ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू दिले नाहीत आणि आता महाडिक कोर्टात सुद्धा जाणार आहेत. हे बघा, संविधानाला काही बदलता येत नाही आणि त्यामुळं कुठलीही गोष्ट बोलताना निवडणूक आचारसंहिता, निवडणुकीचे नियम सगळे संविधानाअंतर्गत आहे. निश्चितपणे त्यांनी जे निर्णय घेतले असेल
ते संविधानाला अनुसरूनच घेतलेले, कायद्याला अनुसरून घेतलेले आणि कायद्याच्या पुढं कोणी मोठं नाही आहे. आता यांनी काही वल्गना करावा, ठीक आहे, आपली प्रतिमा परत निर्माण करण्याच्या भूमिकेत त्यांनी केलं असेल ही गोष्ट. आपण बघतोय तुम्ही MIM वर सातत्याने टीका करताय, मात्र दुसरीकडे भाजपच जे आहे ते MIM सोबत एकत्र येताना पाहायला मिळते, MIच्या उमेदवाराला पाठिंबा देताना पाहायला मिळते. राज्यात असे अनेक ठिकाणी प्रकार घडत आहेत. हे बघा, कुठंतरी जसं बिनविरोध सर्व महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी बिनविरोध आली, तर उद्या कोणीच फॉर्म भरला नाही याचा अर्थ तुम्ही म्हणसाल की हा तुमच्याबरोबर आहे, तो तुमच्याबरोबर आहे. निश्चितपणे जनाधार ज्यांच्याबरोबर आहे त्यावेळेस प्रत्येकजण जनाधाराचा आधार घेऊन जर भाजपाशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असेल तर समाजातले बरेच घटक आहे की ज्यांच्याबरोबर तुम्ही आमचं नातं जोडसाल, परंतु तसं काही नाही आहे. काल खासदार संदीपान भुमरे असं माहीत की उबाटात जे आहे ते आता फक्त दोघंच राहिलेत, अंबादास दानवे आणि खैरे, आणि 17 तारखेपर्यंत शिवसेना संपवायला निघालेत. नाही, आता तेही हजलं जाणार आहे, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे, आणि त्यामुळे त्यांनी व्यवस्था करून घेतलेली. महानगरपालिकेनंतर ते हजलं जाणार आहे, त्यांची व्यवस्था झाली. रशीद मामूने त्यांचं तिकीट काढलेलं आहे हजचं, त्यामुळे ते आम्हाला चिंता नाही आहे. रशीद मामूच त्यांना हजला घेऊन जाणार आहे, त्यामुळे आम्हालाही पाठवायची काही गरज नाही. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत भाजपाचे आमदार संजय केनेकर होते, ज्यांनी आपले संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.